पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायाने 1552 कोटीवर झेप घेतली आहे। 1 जानेवारी 2026 रोजी संस्थेचा 36वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। इवलासा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे पिंपोडे येथे लावण्यात आलेल्या या रोपट्याचे आता त्याचा वृक्ष होऊन दिवसेंदिवस महाराष्ट्रभर विस्तार वाढत चालला आहे। संस्थेच्या 56 शाखा व 8 विभागीय कार्यालये आहेत। 31 डिसेंबर 2025 अखेर संस्थेकडे 28 कोटी 65 लाखाचे भाग भांडवल आहे। 78,741 सभासद, 852 कोटी रुपयांच्या ठेवी, 700 कोटी रुपयांचे कर्ज वाटप असून 214 कोटींची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे। खेळते भांडवल 170 कोटी रुपये आहे, तर संस्थेचा नफा 4 कोटीवर पोहोचला आहे, तर स्वनिधी 80 कोटी रुपये आहे। एकूण संमिश्र व्यवसायाने 2552 कोटीवर झेप घेतली असून एकूण कर्जाच्या 414 कोटी रुपयांचे सुरक्षित सोने तारण व ठेव तारण कर्ज आहेत। बँकेप्रमाणे सक्षमपणे काम करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना मोबाईल बँकिंग सुविधा देण्यात येत आहेत। संस्थेने आतापर्यंत 15 पतसंस्थेचे विलीनीकरण करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय दिला आहे। 56 पैकी निम्म्या शाखा ग्रामीण भागात आहेत, तर 26 शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत। दुष्काळ सदृश्य परिस्थितीतही कर्ज वसुलीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे संस्थापक रामभाऊ लेंबे यांनी सांगितले। अध्यक्ष डॉक्टर सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत शेटे, सर्व संचालक अधिकारी व सेवकांमुळे संस्था यशशिखरावर पोहोचली आहे। लोकवादी प्रतिनिधी आदिनाथ धुमाळ। या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।